श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा महिना आहे, भक्तीचा महिना आहे. कारण की या श्रावण महिन्यामध्ये आपण देवादिदेव महादेवांची मनापासून सेवा भक्ती जी आहे तर ती करत असतो आणि देवादिदेव महादेव आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला देत देखील असतात. म्हणूनच हिंदू पंचांगातील सगळ्यात पवित्र आणि श्रद्धेचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान देवादिदेव महादेवांची पूजा करणे, सोमवारचा उपवास करणे, त्याचप्रमाणे गौरीचं व्रत करणे, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे अनेक सण वार उत्सव जे आहेत तर ते मोठ्या आनंदाने साजरे होतात. संपूर्ण महिनाभर घरामध्ये एक वेगळंच धार्मिक वातावरण असतं आणि या पवित्र महिन्यामध्ये आहाराच्या बाबतीतही खूप काटेकोरपणे नियम जे आहेत तर ते पाळले जातात. आपल्या पूर्वजांनी हे नियम उगीचेच लावलेले नाहीत किंवा श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो. या काळामध्ये वातावरणामध्ये दमटपणा वाढलेला असतो, पचन शक्ती जी आहे तर ती मंदावलेली असते आणि अनेक जीवजंतू बॅक्टेरिया याची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे या काळामध्ये ठराविक पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर श्रावण महिना हा भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये सात्विक आणि शुद्ध आहार घेतल्याने मन, शरीर आणि आत्मा हा शुद्ध राहतो असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच तामसिक किंवा राजसिक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती श्रावणामध्ये हे नियम मोडतो त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे येऊ लागतात. आर्थिक स्थिती जी आहे, परिस्थिती जी आहे तर ती ढासळते, घरामध्ये अशांतता निर्माण होते. आता हे किती खरं आणि किती श्रद्धेचा भाग आहे हे ज्याच्या त्याच्या विश्वासावरती अवलंबून आहे. परंतु त्याआधी श्रावणामध्ये असे कोणते 3 पदार्थ आपण चुकून देखील खायचे नाहीत ज्याची माहिती 99% लोकांना माहित देखील नाही. कारण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कळत न कळत या 3 पदार्थांचं सेवन करत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण असं मानलं जातं की श्रावणामध्ये हे पदार्थ खाल्ल्याने केवळ आरोग्यच नाही तर घरातील सुख, शांती, समृद्धी, पैसा, अडका आणि मनशांती सुद्धा हळूहळू घरातून निघून जाते. माता लक्ष्मी आपल्या घरामधून काढता पाय घेते. जुन्या काळापासून आपल्या आई आजोबांनी, वडिलांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी हे नियम पाळलेले आहेत आणि त्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच एक शास्त्रीय कारणही दडलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच 3 पदार्थ सांगणार आहे की जे आपण श्रावणामध्ये चुकून देखील खायचे नाही. यामध्ये कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीये किंवा कोणते पदार्थ खाणे टाळायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावणामध्ये नेमके कोणते 3 पदार्थ टाळायचे आणि का टाळावे आणि हे नियम न पाळल्याने असं का म्हटलं जातं की पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तर चला मग बघूया. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जर कोणी हे नियम पाळले नाहीत तर खरंच त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येतात का, गरिबी येते का? पारंपरिक श्रद्धेनुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिना हा शिवकृपा मिळवण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि आत्मसंयम शिकण्याचा काळ आहे. जो व्यक्ती या काळामध्ये संयम पाळत नाही, तामसिक आहार घेत राहतो, त्याच्यामध्ये आत्मसंयमाची कमतरता राहते असं देखील मानलं जातं आणि आत्मसंयमाच्या अभावामुळे व्यक्तीचे निर्णय जे आहेत तर ते चुकीचे ठरतात, आरोग्य बिघडतं आणि याचा परिणाम
अप्रत्यक्षपणे त्याच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावरही होतो अशी पारंपरिक समजूत आहे. परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे नियम मुख्यतः श्रद्धा, परंपरा आणि आयुर्वेदिक आरोग्यशास्त्रानुसार आधारित आहेत. प्रत्येकाची श्रद्धा आणि जीवनशैली जी आहे तर ती वेगवेगळी असते. जे लोक व्रत वैकल्य करतात, धार्मिक भावनेने हे नियम पाळतात, त्यांच्यासाठी हे नियम पाळणं मानसिक समाधान आणि शिस्त देणारं ठरतं. परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही पावसाळ्यामध्ये हलका आणि सात्विक आहार घेणं निश्चितच फायदेशीर आहे. हे आधुनिक आहार तज्ञ सुद्धा मान्य करतात. हे नियम शतकानुशतक आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि त्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच आयुर्वेदिक आणि पर्यावरणीय शहाणपणही दडलेलं आहे. पावसाळ्यामध्ये शरीराची काळजी कशी घ्यावी हे आपल्या पूर्वजांनी धार्मिक नियमांच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. गरिबी येईल किंवा पश्चाताप होईल या गोष्टी थेट कार्यकारण भावाने सिद्ध करता येत नाहीत. परंतु एक जीवनशैली म्हणून बघितलं तर संयम, शिस्त आणि योग्य आहार याचा माणसाच्या एकूणच आयुष्यावरती, आरोग्यावरती आणि मानसिक स्थैर्यावरती नक्कीच सकारात्मक परिणाम होतो हे निश्चित. त्यामुळे हे नियम पाळायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पावसाळ्यामध्ये हलका आणि सात्विक आहार घेणं हे नक्कीच फायद्याचं असतं. मला तरी वाटतं जसं तुम्हाला थंबनेल वरती दिसत असेल, एक वेळ मांसाहार करा, परंतु श्रावण महिन्यामध्ये हे 3 पदार्थ जे आहेत ना तर ते चुकून देखील खाऊ नका. परंतु खरं तर या श्रावण महिन्यामध्ये सर्वात आधी आणि सर्वात निर्बंध असतो तो म्हणजे मांसाहार. म्हणजेच काय तर अंडी, चिकन, मटण, मच्छी या सगळ्या पदार्थांपासून संपूर्ण महिनाभर दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. भगवान देवादिदेव महादेव हे महिन्याचे अधिपती देव मानले जातात आणि शिवभक्तीमध्ये सात्विकतेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. मांसाहार हा धार्मिक आहाराच्या श्रेणीमध्ये मोडतो. तामसिक आहारामुळे मन अस्थिर होतं, राग, लोभ वाढतो आणि भक्तीमध्ये अडचणी, अडथळे येतात असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे जे लोक श्रावणामध्ये उपवास करतात, कावड घेऊन देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जातात, जलाभिषेक करतात, त्यांच्यासाठी तर हा नियम अतिशय अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो. अनेक घरामध्ये तर अख्खा संपूर्ण महिनाभर घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जात नाही किंवा बाहेर खाल्लं जात नाही. मग कोणी कितीही व्रत करो अथवा न करो, कारण असं मानलं जातं की या पवित्र महिन्यामध्ये घरामध्ये तामसिक अन्नाचा वास येऊ नये. आता याकडे थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आपण बघूया. श्रावण महिना हा पावसाळ्याचा ऐन मध्य असतो. या काळामध्ये नद्या, नाले, तलाव यांचं पाणी गढूळ झालेलं असतं आणि माशांना प्रजननाचा हा काळ जो आहे काळ असल्यामुळे मासे खाणं आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही, कारण या काळातले मासे कमी पौष्टिक आणि जास्त संसर्गजन्य असू शकतात. तसंच पावसाळ्यामध्ये प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्येही विविध आजार जे आहेत तर ते पसरण्याचं प्रमाण जास्त असतं. दमट हवामानामुळे मांस लवकर खराब होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही वाढतो. आपली पचन संस्था ही या ऋतूमध्ये तुलनेत कमजोर असते, त्यामुळे जड आणि तामसिक अन्न पचवणं शरीरासाठी कठीण जातं. म्हणूनच केवळ धार्मिक कारणच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळामध्ये मांसाहार टाळणं फायदेशीर मानलं जातं. आता आपण बघूया की श्रावणामध्ये असे कोणते 3 पदार्थ चुकून देखील खायचे नाहीत. तर सगळ्यात पहिला पदार्थ जो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये विशेषतः उपवासाच्या दिवशी अनेक घरामध्ये संपूर्ण महिनाभर टाळला जातो, परंतु तुम्ही उपवासाच्या दिवशी हा पदार्थ नक्कीच टाळू शकता. तो पदार्थ म्हणजे कांदा आणि लसण. आयुर्वेद आणि सात्विक आहारशास्त्रानुसार कांदा आणि लसूण राजस्विक आणि तामसिक गुणधर्माचे पदार्थ मानले जातात. याच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता वाढते, वासना आणि उत्तेजना वाढते असं मानलं जातं. त्यामुळे जे भक्त श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य करतात
ध्यान करतात, उपासना करतात, साधना करतात, त्यांच्यासाठी मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी कांदा लसूण विरहित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अनेक मंदिरामध्ये नैवेद्य दाखवतानाही कांदा लसूण नसलेलं शुद्ध आणि सात्विक जेवण जे आहे तर ते बनवलं जातं. सोमवारच्या उपवासाच्या दिवशी तर बहुतांश घरामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कांदा लसूण हे उष्ण गुणधर्माचे असतात. पावसाळ्यामधील वातावरणातील दमटपणामुळे शरीरातील पित्त आणि उष्णता नैसर्गिकरित्या असंतुलित होण्याची शक्यता असते. अशा वेळी कांदा लसण सारखे उष्ण पदार्थ खाल्ल्याने पचन संस्थेवरती आणखीन ताण येऊ शकतो. त्यामुळे पित्त वाढणे, ऍसिडिटी होणे, त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता वाढते असं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. तसं या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते आणि उष्ण गुणधर्माचे पदार्थ शरीराचे संतुलन बिघडू शकतात. म्हणूनच हलका आणि सात्विक आहार घेण्याचा सल्ला या महिन्यामध्ये दिला जातो. दुसरा महत्वाचा पदार्थ हे ऐकून अनेकांना थोडंसं आश्चर्य वाटेल, परंतु तो म्हणजे पालेभाज्या. कारण पालेभाज्या तर आरोग्यासाठी चांगल्या असतात, परंतु मग श्रावण महिन्यामध्ये या बाबतीत काही खास नियम आहेत. पावसाळ्यात विशेषतः श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाणं टाळायचा सल्ला हा जुन्या काळापासून दिला जातो. जसं की मेथी, पालक, शेपू, आळू यासारख्या पालेभाज्यांचं सेवन या काळामध्ये कमी करावं किंवा शक्यतो करून टाळावं असं सांगितलं जातं. आता यामागे शास्त्रीय कारण समजून घेऊया की पावसाळ्यामध्ये जमिनी लगत असलेल्या पालेभाज्यांवरती किडे, आळ्या जे आहेत तर ते सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पावसाच्या पाण्यामुळे या भाज्यांमध्ये माती, जंतू आणि प्रदूषित घटक राहण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि ते पूर्णपणे स्वच्छ करणं कठीण जातं. यामुळेच या काळामध्ये पालेभाज्या खाल्ल्याने पोटाचे विकार, जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे शिळ अन्न, उरलेलं अन्न, आदल्या दिवशीचं अन्न खाणं हे या महिन्यामध्ये निषिद्ध मानलं जातं. रोज ताजं, गरम आणि सात्विक अन्न बनवून खाण्याचा आग्रह धरला जातो. परंतु काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी चूल पेटवली जात नाही. आदल्या दिवशी बनवलेले गोडाचे पदार्थ खाल्ले जातात, कारण या दिवशी जमीन खणणं, तवा तापवणं हे अशुभ मानलं जातं. आता प्रत्येक भागानुसार आणि प्रत्येक प्रथेनुसार या परंपरा बदलतात. दमट आणि उष्ण हवामानामुळे शिळ अन्न लवकर खराब होतं. त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते. शिळ अन्न खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा, पोटदुखी, उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये वांग देखील खाल्लं जात नाही. तसं तर चातुर्मासामध्ये अनेक ठिकाणी वांग्याची भाजी जी आहे तर ती पूर्ण 4 महिने खाल्ली जात नाही. चंपाषष्ठीमध्ये जेव्हा खंडोबाच्या नवरात्री असतात त्यावेळीच असतात, ते झाल्यानंतरच मग हे वांग जे आहे तर ते खायला सुरुवात करतात. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही नक्की वांग्याचं सेवन हे श्रावण महिन्याभर करू नका. कारण वांग तसंही पचायला हलकं नसतं, ते जडच असतं आणि तामसिक अन्नामध्ये ते मोडतं. म्हणून वांग्याची भाजी देखील तुम्हाला चुकून श्रावण महिन्यामध्ये खायची नाही. तर आता मग आपण असे कोणते पदार्थ खावेत? कारण बघा, आपण हे नाही खायचं, ते नाही खायचं आतापर्यंत बघितलं आहे, परंतु नेमकं खायचं तरी काय? मग बघा, साबुदाणा खिचडी, वडे यासारखे साबुदाण्याचे पदार्थ उपवासाला उत्तम पर्याय आहेत. त्याचबरोबर राजगिरा, शिंगाड्याचं पीठ यापासून बनवलेले पदार्थ, गुळ शेंगदाण्याचे लाडू पौष्टिक आणि पचायलाही हलके असतात. फळं खाऊ शकतात, ज्यामध्ये केळी असेल, सफरचंद असेल, डाळिंब असेल, चिकू असेल, अशी ताजी फळं तुम्ही आरोग्यासाठी उत्तम असतात. दूध, दही, तूप हे सात्विक आणि पौष्टिक मानले जातात. मूग डाळ, हलका वरण भात, सुपाचं वरण भात आणि पोटाला त्रास न देणारं अन्न तुम्हाला खायचं आहे. तसं गरम आणि ताजं शिजवलेलं अन्न, रोजच्या नव्याने बनवलेलं जेवण खाण्याचा आग्रह धरावा. या पदार्थांचं सेवन केल्याने शरीर हलकं राहतं,
संस्था सुरळीत चालते आणि आपलं मन जे आहे तर ते देखील प्रसन्न राहतं. श्रावण आला की आपण देवपूजा करतो, पण हे 3 पदार्थ खाऊन आपण स्वतःचं आरोग्य जे आहे तर ते बिघडवत असतो, धोक्यात घालतो. कारण बघा, या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य असतं. उपवास, सणवार, देवांचं नामस्मरण यात आपण सगळे असे रंगून जातो. परंतु पूर्वजांनी आणि आयुर्वेदानुसार या महिन्यामध्ये खाण्यापिण्याचे काही नियम देखील सांगितलेले आहे, ते आपण पाळायलाच हवे. कारण हे आरोग्यासाठी अतिशय अत्यंत महत्वाचे सांगितले गेले आहे. शेवटी एक गोष्ट जरा स्पष्टपणे सांगते, कारण की हे नियम शतकानुशतक आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि त्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच आयुर्वेदिक आणि पर्यावरणीय शहाणपणही दडलेला आहे. पावसाळ्यामध्ये शरीराची काळजी कशी घ्यावी हे आपल्या पूर्वजांनी धार्मिक नियमांच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवलं. गरिबी येईल किंवा पश्चाताप होईल या गोष्टी थेट कार्यकारण भावाने सिद्ध करता येत नाही, परंतु एक जीवनशैली म्हणून बघितलं तर संयम, शिस्त आणि योग्य आहार याचा माणसाचा एकूण आयुष्यावरती, आरोग्यावरती आणि मानसिक स्थैर्यावरती नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, हे देखील निश्चित आहे. त्यामुळे हे नियम पाळायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पावसाळ्यामध्ये हलका आणि सात्विक आहार घेणं हे नक्कीच फायदेशीर आहे, जेणेकरून तुमचं मन जे आहे तर ते व्रतामध्ये लागेल, भक्तीमध्ये लागेल आणि तुम्ही देवादिदेव महादेवांची सेवा, उपासना, आराधना जी आहे तर ती मनापासून शांत मनाने कराल आणि चांगल्या भावनेने करू शकाल. कारण आहाराचा आपल्या शरीरावरती, तब्येतीवरती, मनावरती तितकाच परिणाम होतो, नाही का? मन शांत असेल तर तितकंच मन आपलं पूजेमध्ये रमतं आणि व्रतामध्ये लागेल. म्हणूनच हे 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकून देखील खायचे नाही. बऱ्याचशा लोकांना याबद्दलची माहिती असेल, ज्यांच्याकडे पूर्वापार परंपरेनुसार हे जे नियम आहेत तर ते श्रावणामध्ये पाळले जातात. म्हणूनच आपल्याला आता ज्यांना माहित आहे त्यांना ठीक आहे, परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी त्यांनी आवर्जून व्हिडिओ बघितल्यानंतर हे नियम जे आहेत तर ते पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आरोग्य चांगलं तरच आपण सर्व काही करू शकतो, नाही का? तब्येत आपली महत्वाची असते, शरीर महत्वाचं असतं. तर सांगितल्याप्रमाणे नक्की नियमांचं पालन करून बघा आणि सांगितल्याप्रमाणे पदार्थ आपल्याला जे आहेत तर ते टाळायचे आहेत. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल, आवडलीच असेल. तर ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.